आणि व्हॉट डज युअर टिपिकल डे लुक लाईक? म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तुझा काय डेली स्केड्यूल काय असतं? तर समजा सकाळी काय मॅच किंवा प्रॅक्टिस नसेल तर मग मी सकाळी जिम करतो. 1 तास किती वेळ करतो? 1-1.5 तास होते. वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ की कसं? असं अल्टरनेट डेज असते. म्हणजे समजा 5 डेज तर मी ट्रेन करतो, तर 2 दिवस कार्डिओ आणि 3 दिवस वेट ट्रेनिंग. किंवा बॉडीला थोडं जास्त कार्डिओ करायची गरज आहे किंवा वेट उचलायची गरज नाही आहे मला, तर मी कार्डिओ 3 डेज आणि वेट ट्रेनिंग 2 डेज करतो. सकाळी उठल्यावर लगेच? लगेच नाही, म्हणजे थोडं लाईट ब्रेकफास्ट करतो आणि त्याच्यानंतर मग अर्ध्या तासाने जिम करतो. आणि मग त्याच्यानंतर तुझं जेव्हा मॅचेस वगैरे असतात किंवा नेट प्रॅक्टिस असते तेव्हा किती तास असते प्रॅक्टिस तुझी? प्रॅक्टिस एक 2 ते 3 तास चालते. म्हणजे बाय द टाईम वी वाइंड अप 3 तास होऊन जातात. दुपारी की संध्याकाळी दोन्ही वेळा? डिपेंड करते. म्हणजे प्रॅक्टिस करतो मी 2-2.5 तास करतो तर एकदाच करतो आणि मी युजुअली प्रॅक्टिस करतो तर एकदाच करतो. कारण की बॉडीला पण थोडी रेस्टची गरज असते आणि मी ट्रॅव्हल पण करतो ठाण्याहून BKCला, तर मग एकदाच जातो आणि जेवढं प्रॅक्टिस करून यायचं असेल तेवढं करून परत येतो. पण तुम्ही टीम म्हणजे मिळून करता प्रॅक्टिस की तुला तुझी काही इंडिपेंडंट? तर मी ज्या क्लबला खेळतो, आम्ही A डिव्हिजन क्लब आहे आमचं. तर MIG म्हणून एक क्लब आहे, जिकडे मी, अर्जुन तेंडुलकर, शिवम दुबे, अथर्व अंकोलेकर सारखे असे चांगले प्लेयर्स आहेत जे आमच्या क्लबला खेळतात. आणि आमची टीम पण तशी वन ऑफ द टॉप 4 टीम्स मुंबईमध्ये आहे तुम्ही सांगू शकता. तर त्या क्लबला आम्ही खेळतो आणि जे पण आमचे तिकडनंच जसं तुम्ही A डिव्हिजनमध्ये चांगलं केलं, देन तुम्हाला MCAच्या कुठल्याही तुमच्या एज ग्रुपमध्ये असेल किंवा रणजी ट्रॉफी जी टीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पिक केलं जाते. म्हणजे तू सध्या ऑलरेडी जे बडिंग इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत त्यांच्यावर खेळतोयस? हो, म्हणजे सांगू शकतात तसं. सचिन तेंडुलकरला भेटलायस कधी? हो, 2-3दा भेटलो आहे मी. म्हणजे खूप म्हणजे ॲज अ पर्सन एकदम डाऊन टू अर्थ शांत आहेत ते. आणि MIमध्ये पण ते जेव्हा यायचे तर इवन ॲट द एज ऑफ 49 ही वॉज 49 ॲट दॅट टाईम 2020मध्ये. म्हणजे त्यांची बॅटिंग अजूनही प्लीजिंग टू दी आय आहे. एवढी म्हणजे त्यांना एवढं नॉलेज आहे क्रिकेटच्याबद्दल. म्हणजे बॉल सुटायच्या आधीच माहीत असते की बॉलर कुठे टाकणार आहे. आणि त्यांना म्हणजे इझिली बॉलला जे ते मनूवर करतात ना, ते खूप प्रशंसनीय आहे. की एवढं कसं एका माणसाला एवढं कसं माहीत आहे की यार एवढं गेमच्याबद्दल नॉलेज आहे. आणि ते खेळतात पण असं की असं बॉलिंग पण तुम्ही टाकणार तर असं वाटणार की यार हे फक्त खेळू दे आणि खेळतच राहू दे म्हणून. बघत राहावं असं बघत वाटतं राहावं का? सारखं वाटतं. येस. दुसऱ्या कुठल्या इंटरनॅशनल प्लेयर्स बरोबर तू खेळलेला आहेस? इंटरनॅशनल प्लेयर म्हणजे जे आता मी 2020मध्ये MI सोबत होतो तेव्हा बाहेरच्या देशाचे प्लेयर्स होते. तर क्विंटन डिकॉक होता. मग बॉलर्समध्ये ट्रेंट बोल्ट होते. असे 2-3 प्लेयर्स आहेत जे ज्यांच्यासोबत तिकडे खूप शिकायला भेटलं. तू ऑलराऊंडर आहेस ना, म्हणजे दोन्ही करतोस ना. पण असं नाही का की की बॉलिंग तर बॉलिंगच करायची किंवा फक्त बॅटिंग करायची, की हल्ली बदललं आहे ते गणित? आता कसं झालं आहे की आता IPL आल्यापासून ऑलराऊंडर्सना जास्त डिमांड असते. म्हणजे बेसिकली अगर एक कॅप्टन आहे कुठल्याही टीमचा, तर त्याला ऑलराऊंडर त्याच्या टीममध्ये असेल तर त्याला त्याच्या टीमला पण जास्त फायदा होतो. कारण की तो दोन्ही डिपार्टमेंट करतो. बॅटिंगमध्ये पण तो रन्स स्कोअर करून देऊ शकतो टीमला आणि बॉलिंगमध्ये पण गरज पडली तर 2-3 ओव्हर किंवा 4 ओव्हर जे जसं गरज पडते तसं बॉलिंग करून देऊ शकतो. पण आता हे T20 आणि तुझं ODI म्हणजे तुला 50 ओव्हर्सचा, तर त्याच्यामध्ये असा वेगळे प्लेयर्स खेळतात का? हाऊ डू दे अडॅप्ट टू द 2 स्टाईल्स? तर बेसिकली T20मध्ये थोडं स्ट्राईक रेटचं खेळ असते. म्हणजे आता तुम्ही तिकडे आता समजा बॅटिंग करायला गेला आहे तर तुम्हाला एक 2 ते 3 बॉलच भेटतात टू गेट सेट. आणि मग तिकडनं तुम्हाला मग म्हणजे स्कोअर करायला चालू करायला लागते. ODI फॉर्मॅटमध्ये तुम्ही थोडं टाईम घेऊ शकता. ॲज अ बॅट्समॅन तुम्ही थोडं एक 10-15 बॉल घेऊ शकतात सेटल इन व्हायला आणि नंतर तुम्ही स्कोअर करू शकतात. पण T20 हा फास्ट फॉर्मॅट असल्यामुळे तर तुम्हाला तुमचं स्ट्राईक रेट थोडं मेंटेन करायला लागते. आणि पूर्वी आम्ही बघायचो तेव्हा 5 दिवस मॅच वगैरे चालायची. तर हॅज इट बिकम हिस्ट्री नाव की अजूनही खेळल्या जातात? नाही. आता तर BCCIने खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतलं आहे की 5 दिवसाचे क्रिकेटर्स जे आहेत, कारण की दॅट इज द रिअल गेम. टेस्ट क्रिकेट जे आहे म्हणून त्याला टेस्ट का म्हटलं जाते, कारण की
तुमचं हे सर्व ते टेस्ट करते. तुमचं डिटर्मिनेशन, तुमचं फोकस किती आहे गेमवर, तुमचं तेवढं तुम्ही 5 दिवस तुमची बॉडी पण अडॅप्ट करू शकते की नाही. तर त्याच्यासाठी आता BCCIने एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे की पे त्यांनी खूप वाढवला आहे. जे इनिशियली 15 लाख भेटत होते एक टेस्ट मॅचसाठी इंडियन प्लेयर्सना 5 दिवसाला, ते आता त्यांनी ऑलमोस्ट डबल केलं आहे. तर मग त्यामुळे फक्त अगर कोण IPL खेळत नाही आहे, जे फक्त टेस्ट क्रिकेट खेळतात, ते पण चांगलं अमाऊंट कमवून जातील इफ दे प्ले फॉर इंडिया. अँड इवन डोमेस्टिकमध्ये जे रणजी ट्रॉफीचं पण पेमेंट आहे, ते पण त्यांनी इन्क्रीज केलेलं आहे BCCIने. कारण की BCCIला पण प्रमोट करायचं आहे की लोकं टेस्ट क्रिकेट खेळू दे. नाही तर सर्व लोकं आजकाल फक्त T20वर फोकस जास्त करतात. पण टेस्ट क्रिकेट हा असा फॉर्मॅट आहे की तो कधी जे ॲक्च्युअल क्रिकेट लवर्स आहेत तर ते टेस्ट क्रिकेटला जास्त महत्त्व देतात. आणि इवन विराट कोहलीने पण हेच सांगितलं आहे की टेस्ट क्रिकेट इज दी अल्टिमेट टेस्ट. पण होतात आता टेस्ट क्रिकेट? हो टेस्ट क्रिकेट आता तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पण चालू केलं आहे, जिकडे 2 वर्षाचा सायकल असतो. त्याच्यामध्ये एक टीम जसं इंडिया आहे ते खूप वेगळ्या टेस्ट सिरीज खेळतात वेगळ्या कंट्रीजसोबत. आणि मग अल्टिमेटली ज्याचे पॉईंट्स वरती असतात ते 2 टीम्स फायनलमध्ये पार्टिसिपेट करतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.